शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे हेच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी आग्रही भूमिका घेतली। देवेंद्र फडणवीस यांचं केंद्रात प्रमोशन व्हावं आणि आगामी काळात एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री पदावर कायम ठेवलं जावं अशी आग्रही भूमिका बच्चू कडू यांनी घेतली। यावर भाजपचे आमदार आशिष शेलार आणि भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ पन यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया। अर्थातच आम्हाला अपेक्षा आहे का देवाभाऊचं प्रमोशन व्हावं आणि आमचे एकनाथजी शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे। प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात त्या भावना निर्माण होऊन गावगाव शिवसेनेच्या शाखा आणि घर तिथं शिवसैनिक या भावनेतून आता मी काल 4 दिवसात आम्ही 20 सभा करून आलेलो आहोत आणि मेळघाट असेल, गोंदिया, भंडारा सगळ्या इकडे सातत्यानं या 15 ते 20 दिवसात पुन्हा मला आता एक महिना होत येईल 14-15 तारखेला, पण या सगळ्या याच्यामध्ये प्रचंड बांधणी आम्ही करायला सुरुवात केली। जिथं विदर्भात कमी आहे असं समजल्या जात होतं तोच विदर्भ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करेल। बच्चू कडू काय बोलतात आणि त्यांनी काय बोललं पाहिजे याच्यावर नियंत्रण हे शिवसेना पक्षाने ठेवायचं आहे। एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी आणि सुनेत्राताई पवार, रामदास आठवलेजी ही मजबूत युती आहे। बच्चू कडू काय बोलत असतील तर ती योग्य अयोग्य समज गैरसमज या सगळ्या विषयातली भूमिका एकनाथ शिंदेजी घेतील असं आमचं मत आहे। एकदा एकनाथजी शिंदे यांना जाऊन विचारा की खरंच दगाफटका केला होता का। एकनाथजी शिंदे यांनी जाहीरपणे भाषणामध्ये सांगितलंय की उद्धवजी ठाकरे यांनी देवाभाऊंच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला। बच्चू कडूंना एवढंच सांगायचंय, तुम्ही नवीन शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय, याच्या आधी तुमची स्वतंत्र प्रहार संघटना होती, त्यावेळेला तुम्ही काहीही बडबड केली तर चालायची। आता एकदा एकनाथजी शिंदेंना अशी वक्तव्य करण्यापूर्वी विचारा, त्यांची परवानगी घ्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।